एकूण नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक. 24,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार 900 संदीप भांड व पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे यांना गुप्त बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली की अजमेरी मस्जिद जवळ चौहाटा जुने नाशिक या ठिकाणी मोकळ्या जागेत आडोशाला एक इसम पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पथकाने अजमेरी मस्जिद जवळ चौहाटा जुने नाशिक येथे सापळा रचला असता एक इसम हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीमध्ये पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या नायलॉन दोरीची विक्री करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अजिम मोहम्मद इक्बाल शेख वय 40 वर्ष असे सांगितले. त्याच्या ताब्यातून बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे 24 गट्टू ताब्यात घेऊन एकूण 24,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. सदर आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, उत्तम खरपडे, महाराष्ट्र पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, महाराष्ट्र पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार यांनी केलेली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.